नमस्ते मित्रों, मी संदीप ससाने। आज 27 डिसेंबर 2020 रोजी सेट परीक्षा झाली। आपण पेपर 1 ची संभाव्य आन्सर की पाहूया। मित्रों, ही संभाव्य आन्सर की आहे, त्यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो। जर काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। प्रश्न क्रमांक 1 ते 5 हे पुढे दिलेल्या उत्तरावर आधारित आहेत। प्रश्न पहिला आहे, प्राणीसृष्टीतून मानवी सृष्टीत येताना माणसाने कोणती गोष्ट गमावली? तर आहे डी, नैसर्गिक संतुलन। पुढचा प्रश्न पाहूया, मानवी सृष्टीकडून पुन्हा प्राणीसृष्टीकडे फिरू शकत नाही कारण? तर आहे डी, बुद्धिनिष्ठा। खऱ्या मानवी अस्तित्वासाठी कशाची आवश्यकता आहे? तर आहे बी, निसर्गदत्ता। चा प्रश्न, माणसाच्या भौतिक गरजा ह्या टिंबटिंब? तर आहे बी, मानवी सृष्टी विरुद्ध निसर्ग यांच्याशी संबंधित आहेत। पुढचा प्रश्न, माणसाच्या सर्व मानवी समस्या न सुटण्यामागचे मुख्य कारण काय? तर आहे ए, सामाजिक वास्तव्यता। पुढचा प्रश्न पाहूया, संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर टिंबटिंबवर भर देतात? तर आहे ए, ग्राहकाचे वर्तन बदलावर। पुढील प्रश्न, संप्रेषण चक्रामध्ये प्रेक्षकाची क्रमित कार्य पुढील प्रमाणे असतात? उत्तर आहे ए, संग्रह, सुसूत्रीकरण, सांकेतीकरण, प्रक्षेपण। दुसरा प्रश्न आहे, प्रक्षेपण चक्राचे प्रेक्षक, संदेश, ग्राहक व टिंबटिंब हे घटक आहेत? तर आहे बी, माध्यम। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित असते? तर आहे ए, व्यक्तिगत संप्रेषण। पुढील प्रश्न, बहुसंख्य श्रोते, बहुजंशी श्रोते, विस्तारित श्रोते व टिंबटिंब हे समूह माध्यमांची वैशिष्ट्ये आहेत? तर आहे सी, प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव। पुढील प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक 11 आणि प्रश्न क्रमांक 12 हे दोन्ही प्रश्नांची उत्तरं परफेक्ट येत नसल्यामुळं इथं ते सांगणं संयुक्तिक ठरणार नाही। माझी तुम्हाला विनंती आहे की जर आपल्यापैकी कुणाला याचे उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित कमेंट करा। पुढचा प्रश्न पाहूया, एका नावेत सरासरी 22 kg वजनाची 25 मुले बसली, नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 kg झाले, तर नावाड्याचे वजन kg मध्ये किती? तर आहे ए, 74। पुढील प्रश्न, दयानंदने आपल्या शेताचा 1/3 भागात ऊस, 1/4 भागात भुईमूग व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली, तर दयानंदचे एकूण किती एकर शेत आहे? तर आहे बी, 60। पुढील प्रश्न, किती रकमेची गुंतवणूक 2 वर्षासाठी ₹14 व्याज दराने वार्षिक चक्रवाढीने केल्यास ₹5458.32 मिळेल? तर आहे सी, 4200। पुढील प्रश्न, गाडीच्या डब्यात प्रवेश करताना अनिल श्यामच्या पुढे होता की जो किरणच्या पुढे आहे? अनिल श्वेताच्या मागे आहे, तर पुढीलपैकी कोणता पर्याय प्रवेश करणाऱ्याचा बरोबर क्रम आहे? उत्तर आहे सी, श्वेता, अनिल, श्याम, किरण। पुढील प्रश्न, जर LONQ याचे रूपांतर JMLO असे होत असेल तर त्याच तत्वाच्या आधारे GDJM यासाठी कोणता पर्याय असेल? तर आहे ए, EBHK। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या विधानाचे बरोबर वर्णन करतो? उत्तर आहे डी, अर्थप्राप्ती। खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनांमधील बरोबर संबंध दर्शविते? प्रिया, बहीण, माता? तर आहे बी। पुढील प्रश्न, खालील दिलेल्या विधानावर आधारित
कोणते निष्कर्ष उचित आहेत? तर आहे ए, एक फक्त. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21 आणि 22 हे पुढील आकृतीवर आधारित आहेत. पुढील आकृती ABC या कंपनीच्या सन 2011 ते 2015 या काळातील एका ठराविक वस्तूंचे लाखामधील निर्यात व त्यापासून निर्माण झालेला कोटी रुपयामधील महसूल दर्शविते. या चार्टचा उपयोग करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. पुढील प्रश्न, कोणत्या वर्षात निर्यात प्रति वस्तू महसूल निर्मिती कमाल आहे? उत्तर आहे ए, 2012. पुढचा प्रश्न, 2011 ते 2015 या काळातील प्रति वस्तू सरासरी महसूल निर्मिती किती आहे? तर आहे बी, 200 रुपये. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 23 आणि 24 पुढील माहितीवर आधारित आहेत. 800 विद्यार्थ्यांपैकी 220 मराठीत नापास झाले, 300 इंग्रजीत नापास झाले, 150 हिंदीत नापास झाले, 125 मराठीत व इंग्रजीत दोन्हीत नापास झाले, 70 मराठी व हिंदी दोन्हीत नापास झाले, 60 इंग्रजी व हिंदी दोन्हीत नापास झाले, 30 विद्यार्थी तिन्ही भाषेत नापास झाले. फक्त 2 भाषांमध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या किती? तर आहे डी, 255. पुढचा प्रश्न, फक्त एका भाषेत नापासांची संख्या किती? तर आहे बी, 65. पुढील प्रश्न, पुढील माहिती राज्यांचे क्षेत्रफळ व लोकसंख्याबाबत आहेत. सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारी राज्य कोणती? ही लोकसंख्येची घनता सांगायची होती. तर आहे डी. पुढील प्रश्न, ट्राय या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? तर आहे बी, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न आहे, भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला? तर आहे सी, 2000. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या परम संगणकाच्या विकासात कोणी महत्त्वाची भूमिका बजावली? तर आहे डी, विजय भटकर. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदणी अनिवार्य केली आहे? उत्तर आहे सरल. पुढचा प्रश्न, भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? तर आहे बी, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही? तर आहे ए, शेतातील. पुढचा प्रश्न, सन 1992 मध्ये टिंबटिंब येथे संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकासासंबंधीची परिषद भरली. तर आहे रिओ दि जेनेरो. पुढचा प्रश्न, मानवी व प्राणी पेशी, अवयव व दूषित शरीरावयव या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट टिंबटिंबच्या साहाय्याने लावावी. तर आहे डी, इन्सिनरेशन. हा प्रश्न आहे, डोंगरी भागात दरड कोसळणे हे संकट नेहमीचेच असण्याचे कारण? तर आहे डी, वरील सर्व. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा निर्मितीसाठीचे प्रमुख केंद्र टिंबटिंब या ठिकाणी प्रस्थापित केले आहे. उत्तर आहे ए, गुरुगाम. पुढील प्रश्न, वसु ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययनकर्त्याला टिंबटिंब इतकी वर्ष गुरुकुलात अध्ययन करावे लागत असे? तर आहे बी, 24. विद्यापीठ शिक्षण आयोगाने 1948 विद्यापीठे व महाविद्यालयामध्ये परीक्षाचा कालावधी सोडून टिंबटिंब इतके कामाचे दिवस असावेत अशी शिफारस केली आहे. तर आहे 81. पुढचा प्रश्न, उच्च शिक्षणामध्ये UGCची प्रमुख भूमिका टिंबटिंब होय. तर आहे डी, विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे. पुढील प्रश्न,
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था टिंबटिंब या ठिकाणी स्थापित केलेली आहे? तर आहे नागपूर. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली दिलेल्या निवाड्यानुसार टिंबटिंब हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य केलेला आहे? तर आहे बी पर्यावरण अभ्यास. प्रश्न पुढचा, विमर्शी अध्यापन म्हणजे टिंबटिंब होय? उत्तर आहे सी अध्यापनाबाबत विचार करण्याची सक्रिय प्रक्रिया. पुढील प्रश्न आहे, शिक्षकांनी टिंबटिंब ओळखून अध्यापन केले पाहिजे? तर आहे बी विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद. हा प्रश्न आहे, स्वयंप्रभा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठीच्या टिंबटिंब चॅनलचा समूह आहे? तर आहे ए 32 चॅनल. पुढचा प्रश्न आहे, अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो? तर आहे डी त्रिमितीय प्रतिकृती. प्रश्न पुढील, शिक्षक विद्यार्थ्याच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात, त्या टिंबटिंब म्हणतात? तर आहे डी मूल्यांकन. सॉक्रेटिसने सत्य शोधण्याची टिंबटिंब पद्धती दिली? तर आहे डी संवाद. पुढचा प्रश्न, प्रायोगिक संशोधनाचा हेतू टिंबटिंब हा असतो? तर आहे ए चलांमधील संबंध प्रस्थापित करणे. संशोधकाने घालून दिलेल्या मर्यादांना टिंबटिंब असे म्हणतात? तर आहे परिमर्यादा. कोणत्याही वारंवारता वितरणासाठी 50वे चित्रात्मक आणि टिंबटिंब सारखेच असतात? तर आहे बी मध्यांक. एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवी संशोधन लेख लिहितो, हे टिंबटिंब आहे? तर आहे बी अनैतिक. अशा प्रकारे आपण 27 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या सेटच्या पेपर पहिल्याचे संभाव्य ॲन्सर की पाहिलेली आहे. याच्यामध्ये जर आपल्याला काही शंका असतील तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.